हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे श्री शुकोवाच नंद पथिवरच शौर्येर नम्रशेती विचिंतयन् हरिम जगाम शरण मुत्पाता गमशंकिता. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे इकडे कंसाने सर्व लोकांची बैठक बोलावली आणि विचारलं की हे पहा, माझा शत्रू जगामध्ये जन्माला आलेला आहे, तेव्हा या शत्रूला मारण्याचा पहिला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, तेव्हा कोण तयार आहे सांगा. असं म्हटल्याबरोबर पूतना राक्षसी समोर आली. तिने विडा उचलला. महाराज, तुमचा जो शत्रू आहे त्याचा घात करण्याची जबाबदारी माझ्यावर मी घेते. अहो, माझ्यामध्ये माईक सामर्थ्य आहे. मी माझ्या पद्धतीने या सर्व या काळात जन्माला आलेल्या मुलांना माझ्या स्तनामध्ये विष घालून त्यांना ठार करील. त्याच्यामध्ये तुमचा शत्रूही मरून जाईल. बस, मग तुम्हाला काहीच करायची चिंता नाही. असं म्हटल्याबरोबर कंसाने देखील मान्यता दिली आणि ती निघाली. तिने वेषांतर केलं. तिला सगळ्या प्रकारच्या मायावी विद्या येत होत्या. अत्यंत चांगल्या झकपक अशा स्वरूपाच्या साड्या पैठण्या तिने नेसल्या. त्याचप्रमाणे गळ्यामध्ये अलंकार धारण केले, दागदागिने धारण केले आणि इकडे ती निघाली. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावात, जवळपासच्या छोट्या खेड्या पाड्यात, वास्त्या तांड्या, सगळीकडं जिथं जाईल तिथं लहान लहान मुलं, नुकतेच जन्माला आलेले 6 महिन्याच्या आतले मुलं मारायला सुरुवात केली. बस, याप्रमाणे करत 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 निघाली. इकडे वसुदेवाला शंका आलीच होती की काहीतरी उत्पात होण्याची शक्यता आहे. नंदाला त्यांनी सांगितलं लवकर जा. आणि नंद इकडे गोकुळाला यायला निघाले. आणि ही पूतना राक्षसी अनेकांचा वध करत 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 निघाली. आणि न यत्र श्रवणादीने रक्षोग्ने स्वकर्मसु, ती खेचरी होती. खेचरी आकाश मार्गाने गमन करणारी होती. आकाश मार्गाने जाण्याची तिला गुप्त विद्या येत होती. ज्याप्रमाणे नंद गोकुलम, आणि ती गोकुळामध्ये येऊन थांबली. गोकुळात आल्याबरोबर तिने यमुनेच्या तीरावरच विचार केला. सगळं आधी बघून घेतलं की गोकुळ कसं आहे, इथे मुख्य कोण आहेत, यांचा दबदबा किती आहे. आणि कानोसा घेतला. आता या नदीवर येणाऱ्या बायका, ज्या गोपिका आहेत, एकमेकींशी चर्चा करत होत्या. काय हो म्हणे, नंदाला किती वर्षांनी मुलगा झाला आणि काय मुलगा गोंडस आहे, काय गोड आहे. यशोदेला मुलगा झाला, नंदाला झाला, आणि काय आनंद. त्या मुलाच्या चेहऱ्यावरून आपली दृष्टी देखील इकडे तिकडे जात नाही. काय गोंडस पोरगा आहे, काय सुंदर आहे. तिने हे ऐकलं, अरे नुकताच नंदाला मुलगा झालेला आहे. यशोदेला नंदाला मुलगा झालाय. आणि यशोदा हे या ठिकाणची या पाटलीनबाई आहे, नंद पाटील आहेत, आणि त्यांच्याबद्दल चर्चा चालू आहे. आपण जावं त्यांच्याकडे. म्हणून तिने आपला केशपाश बांधला, सुंदर वेणी घातली. ताम केश बंधव्य तिरक्ष मल्लिकाम. त्याचप्रमाणे केसाला माळाला, अर्थात ज्या वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर फुलं असलेल्या गजरे तिने लावले. आणि कुठून आणले माहीत नाही, सगळे मायावी गजरे आणले. गजरे केसाला लावले. सुंदर अशा प्रकारची पैठणी नेसली. आणि बृहन नितंब स्तनकृच्छ मध्यमाम, दिसायला सुंदर असं रूप धारण केलं, जणू काही एखादी कुणीतरी उच्च दर्जाची स्त्री आहे. आणि अत्यंत गोरी पान,
त्याचप्रमाणे अंगामध्ये पैठणी धारण केलेली, वस्त्रप्रावरण अलंकार दाग दागिन्यांनी मढलेली, त्याचप्रमाणे गळ्यामध्ये अलंकार, तसेच कानात कुंडल, कमरेला कमरपट्टा, पायात पैंजण आणि वेण्या डोक्याला घातलेल्या, फुलांच्या वेण्या, आणि चालत 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 याच्याशी बोलत त्याच्याशी बोलत निघाली. नवीन आपण गावात आहोत तेव्हा अहो या ठिकाणी नंदाचं घर कुठे आहे हो? मी त्यांच्या घरची पाहुणी आहे. असं आहे का म्हणे. त्यांनी पाहिलं, हां खरोखर नंद पाटील आहेत, म्हणजे ही देखील इतकी अलंकृत दिसायली, म्हणजे ही देखील यांच्या कुणीतरी नातेवाईकाची असेल. अहो म्हणे बऱ्याच वर्षात त्यांच्याकडे येणं नाही झालं, त्यांना मुलगा झाला म्हणे. हो म्हणे. असं म्हणत ही त्यांचा वाट काढत त्यांचं घर शोधत आली. सुवाससम कंपित कर्णभूषण. चालताना भागवतकरांनी वर्णन केलंय, तिच्या कानातली कुंडल हलत होते. वल्गुस्मितम, हळूच हसत हसत बोलत होती, हसत हसत चालत होती, ठुमकत ठुमकत चालत होती. आणि मनोहरंती वनिताम ब्रजो कसाम. कोणी तिच्याकडं पाहिलं की भुलूनच जायचं. काय बाई हो म्हणजे कोण आहे काय की, दिसायला तर चांगलं दिसायला, कोण मोठ्या घरच्या असतील. पाहिल्याबरोबर असं वाटावं की ही कोणीतरी मोठ्या घरची बाई आहे, लक्ष्मीसारखी दिसू लागली. आणि रूप सुंदर धारण केलेलं होतं. आणि गोप्य श्रियम दृष्टुमिवागताम पतीम. आणि आली शोधत 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 यांना विचार त्याला विचार करत करत नंदाच्या या पाटलाच्या वाड्यामध्ये आली. आल्याबरोबर इकडं तिकडं पाहिलं. आता नंद तर काही घरी नव्हते, नंद गेले होते मथुरेला. आता ही आली आणि हिने शोध घेतला. शोध हाही घेतला की नंद नाही आहेत, हाही शोध घेतला. आणि मग मात्र यशोदा माई समोर होत्या. त्यांना म्हटली, बाईसाहेब अहो मी नंदांची पाहुणी आहे. म्हटली, तुम्ही नंदाच्या पाहुण्या आहात? हो, मी फार दूरवरची आहे, अनेक वर्षात मी आले नाही, लग्न कार्याला आले, त्यानंतर आपली भेटच झाली नाही, आणि तुम्हाला तुमच्या घरी काही कार्य निघालं नाही. आता मुलगा झाला असं आम्ही ऐकलं. हो म्हणे, मुलगा झाला. कुठे? पाळण्यामध्ये झोपलाय. बालग्रह सत्र विचनवती शिशून पाळण्यामध्ये झोपलाय. नुकताच झोपलाय म्हणले, आत्ता दूध पिलंय आणि झोपलाय. ती बघायला लागली यशोदा, आपल्या नंदाची कोणती नातेवाईक आहे? म्हणले, दूरची नातेवाईक आहे मी नंदाची. आता नंद तर काही घरी नाही, त्यांना कसं विचारायचं? बरं, तुमच्या कडच्या पाहुण्या अमुक अमुक आहे, तुमचं नाव काय? त्या म्हणतील, वा रे वा, कमाल आहे, मला तुम्ही ओळखत नाहीत का? आता काय करावं? अशा लोकांना विचारताही येत नाही, पाहुण्यांचंही नाव विचारता येत नाही, नाही म्हणता येत नाही. सरळ घरात आली. आणि घरात आल्याबरोबर भगवान गोपालकृष्ण पाळण्यामध्ये झोपले होते. अनंत मारोपय दंगमंतकम जथोरगम सुप्तम बुद्धिरज्जुधीही. या ठिकाणी शांत पहुडलेले होते. भगवंतानी तिचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्याबरोबर म्हणले, आले. पहिली तर स्त्री हत्या माझ्याकडून घडणार आहे म्हणले. आता ती पहिल्यांदा आली, म्हणले माझी आईच आहे, कारण दूध पाजायला आली म्हणजे माझी आई आहे, तेव्हा तिला सद्गतीच दिली पाहिजे, पण दुष्ट भावनेने आली. आता काय करावं? ती म्हणली, अहो झोपलाय. मी बघू का म्हणे पाळण्यामध्ये कुठं झोपलाय? पहा म्हणले. पहा म्हणल्याबरोबर ती पाळण्याच्या जवळ गेली. भगवंताला तिने पाहिलं. आणि भगवंतानी वर्णन त्यांनी केलंय की चराचरात्मा निमीलिते क्षण. चराचरात्मा जो सगळ्या चराचराचा आत्मा आहे त्याने हळूच डोळे झाकले. निमीलिते क्षण, क्षण म्हणजे पाहणे. डोळे हळूच झाकल्याचं नाटक केलं आणि हळूच डोळ्यांनी बघू लागले. कोण आलंय, कसं आलंय, कशी आलीय पाहायला लागली. आणि एवढ्यात तिने पाहिल्याबरोबर म्हणली, यशोदाबाई अहो काय सुंदर गोड मुलगा आहे हो तुमचा, मी घेऊ का त्याला मांडीवर? अहो मुलाला पाहिलं की मला मांडीवर घ्यावं असं वाटतं. ती म्हणली, अहो पण झोपलाय. नाही, मी हळूच मांडीवर घेते आणि पुन्हा ठेवते. असं म्हणून तिने मांडीवर घेतलं. बरं, आजची हो का नाही म्हणण्याची वाटही पाहिली नाही, ताबडतोब मांडीवर घेतलं. आणि अनंत मारोपय दंग मंतकम, आपल्या अंकावर घेतलं, मांडीवर घेतलं. अनंत आला, या अनंत असणारा चराचरात्मा त्याला आपल्या मांडीवर घेतलं. आणि ज्याप्रमाणे एखाद्या आपण कधी कधी काय करतो, दोरी पडलेली असते आणि
साप असतो, आपल्याला वाटतं दोरीच आहे म्हणून आपण पटकन सापाला घेतो फेकून देतो. जसं त्या तुलसीदासाने नाही का बायकोला भेटायला गेला तर तिथे एक दोरी आहे असं वाटलं त्याला त्या खिडकीमध्ये, पण तो होता साप आणि त्या सापाला धरून तो खाली आला. बायको म्हणले अहो काय तुम्ही कुणीकडे आले, कसे आले? ते म्हणले हे काय दोरी होती. ती म्हणली दोरी? अहो तो साप होता. जेव्हा माणूस भ्रमामध्ये असतो, नादामध्ये असतो, तेव्हा त्याला दोरी आणि साप याचा फरक कळत नाही. ते म्हणतात यथोरगम सुप्त. एखादा माणूस जर आपल्याच तल्लीनतेमध्ये असेल तर त्याला जिवंत आणि मृत यातला फरक कळत नाही, त्याला साप आणि दोरी याच्यातला फरक कळत नाही. तसा भगवंताला खरं म्हणजे तिने दोरी म्हणून घेतलं, पण भगवंत हा विष प्राशन करणार आहे हे तिला काय माहित. तिने घेतलं त्याला आणि म्हटली यशोदाबाई त्याला पाजू का मी? मला कोणत्याही लहान मुलाला पाहिलं की माझा पाना फुटतो असं म्हणल्याबरोबर क्षणात तिने पाजायला सुरुवात केली. आणि या वेळेला भगवंतांनी डोळे झाकल्याचं वर्णन केलेलं आहे. ताम तीक्ष्णता तीक्ष्ण चित्तामती वामचेष्टिताम वीक्षांतराम कोश वरिच्छदासी वैतम वरस्त्रियम तत्प्रभयात झट स्थिते निरीक्षमाणे जर्णिष्ठिताम. यशोदा पाहायला लागली. अहो म्हणले काय कमाल या बाईची, आली काय, बाळाला घेतलं काय, मांडीवर घेतलं काय आणि स्तन पाजायला सुरुवात केली. तस्मिन स्तनम दुर्जरवीर्य मुलबणम. अहो ते दूध कशाचं? ते प्रत्यक्ष हलाहल विष होतं, ते तिने आपल्या स्तनामध्ये भरलं होतं. आणि आता त्या मुलाला पाजून त्या मुलाला ठार करणे एवढाच उद्देश होता तिचा. घोरांक मादाय शिशोर्दबा. भगवंतानी दूध प्यायला सुरुवात केली आणि गाढंकराभ्याम आपल्या हाताने भगवंतानी तिचा स्तन धरून दूध प्यायला सुरुवात केली. पण इतका जोरात तो तण दाबला की ती ओरडली अरे सोड 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 सोड. भगवंतानी आपली सगळी अनंत ब्रह्मांडाची शक्ती त्या ठिकाणी लावली आणि प्राणै समम त्याने वर्णन केले की भगवंतानी ते दूध तर पिलंच पिलं, विष तर पिलंच पिलं, पण त्याला तिचे प्राण तोंडी लावले आणि त्या तिचे प्राण तोंडी लावून ती अरे 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 सोड 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 म्हणून ओरडू लागली. तेवढ्यात भगवंतानी सामुंच मुंच माली ती अरे सोड असं म्हणून ओरडली आणि तेवढ्यात भगवंतानी तिच्या प्राणाला आपल्या या विषासोबत तोंडी लावलं आणि विषही पिलं, दूधही पिलं आणि प्राणासह त्या ठिकाणी तिचं सेवन केलं आणि तिला मुक्ती दिली. याप्रमाणे सगळीकडे हाहाकार झाला. इकडे त्यांनी प्रश्न विचारलाय, चर्चा केली आहे की भगवंतानी डोळे का झाकले. यावेळेला दूध प्यायच्या वेळेला भगवंतानी डोळे का झाकले? त्याने म्हटलंय की भगवंतानी डोळे झाकले त्याचं कारण काय असावं हो? निमीलिते क्षणा. कशामुळं निमीलिते क्षणा? मग याच्यावर अनेकांनी वेगवेगळे विचार आपले मांडलेले आहेत. वल्लभाचार्य म्हणतात सुबोधिनी नावाच्या टीकेमध्ये की पूतना ही अविद्या आहे आणि भगवंतानी विचार केला की माझ्या समोर अविद्या टिकू शकत नाही. समजा मी डोळे उघडले असते तर अविद्या नष्ट झाली असती. अहो सूर्यप्रकाश आला तर अंधार राहतो का? नाही राहत. मग आपल्याला थोडा अंधार जर दिसायचा झाला किंवा अंधार दिसायचा झाला तर सूर्य प्रगट न झाला पाहिजे. म्हणजे उदय झाला सूर्याचा की अंधार जातो. मग सूर्योदयाच्या आधी अंधार असतो. म्हणून भगवंतानी डोळे झाकले का? तर ही अविद्या आहे आणि अविद्या भगवंताच्या डोळ्यासमोर कशी टिकेल म्हणून भगवंतानी नेत्र बंद केले असतील. त्यानंतर त्यामध्ये ते म्हणतात की यामध्ये ते पूतना हिने पूर्वजन्मामध्ये काही साधन केले होते, काही साधन केले असते. भगवंतानी डोळे झाकून तिचे मागचे जन्म विचारात घेतले की ही माझ्या हातून मुक्ती हिला मिळवायची आहे, हिला मला मुक्ती द्यायचीच आहे, पण ही मुक्तीला योग्य आहे का? तिने काय काय साधन केलेत हे भगवंतानी डोळे झाकून मागच्या अनेक जन्म तिचे पाहिले म्हणे आणि त्यामुळं तिने भगवंतानी डोळे झाकले. त्यानंतर भगवंतानी डोळे का झाकले याचं विवरण करताना ते म्हणतात अरे या पापिणीचं दूध आपल्याला प्यायचंय, पण तिने या बाकीच्यांचं दूध हे पुण्यमय आहे,
आईचं दूध पुण्यमय आहे, पण ही पापिनी आहे. तिचं आपण दूध आतापर्यंत पिलं नाही, परंतु आता हे दूध प्यायचं, पण नुसतं दूध नाही आहे, याच्यात विष आहे. म्हणजे काढा पिल्यासारखं. आपण जसा एखादा काढा पितो, कडू काढा, कारल्याचा रस पित असताना आपण डोळे झाकतो, किंवा लिंबाचा रस प्यायचा झाला कडुलिंबाचा तर डोळे झाकतो का? तर कडू प्यायचा असेल तर डोळे आपोआपच माणसाचे झाकले जातात. ते म्हणतात भगवंताने विचार केला, हिचा कडू असणारं जे विष आहे ते मला प्यायचंय, म्हणून भगवंताने डोळे बंद केले. त्यानंतर ते म्हणतात, हो भगवान हा श्यामसुंदर आहे, हलाहल विष त्याला प्यायचंय. पण त्यांनी विचार केला की हे विष एवढं मोठं जहाल हलाहल विष प्राशन कुणी केलं? शंकरांनी केलं. मग शंकरांनी जर प्राशन केलं तर आपण शंकराची प्रार्थना करावी, भगवंताला वाटलं. कारण विष्णू यांचे गुरु शंकर आहेत आणि शंकराचे गुरु विष्णू आहेत. दोघे एकमेकांचे गुरु शिष्य आहेत. म्हणून या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाने विचार केला आपल्या गुरुचं स्मरण करावं. कारण गुरुनी तर हलाहल विष समुद्रातून प्राशन पडलेलं ते प्राशन केलं. मग भगवंताच्या शंकराच्या नावाचं स्मरण, शंकराचं ध्यान करण्यासाठी त्यांनी डोळे झाकले असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचं शंकराचं ध्यान केलं तर मी याचं विष पिऊ शकेल. त्यानंतर आणखी एक गोष्ट अशी की ते म्हणतात चांगलं आणि वाईट कोणत्याही मार्गाने भगवंताकडे आलं तर भगवंत मुक्तीच देतो. तुम्ही चांगल्या भावनेने या किंवा दुष्ट भावनेने या, भगवान आपल्याला मुक्तीच देतो. आणि मग चंद्रमार्ग आणि सूर्यमार्ग, तर दोन डोळे म्हणजे काय आहेत? दोन डोळे म्हणजे एक चंद्र आहे आणि एक सूर्य आहे. एक चंद्रमार्ग आहे, एक सूर्यमार्ग आहे. आपण बघितलं तिसऱ्या स्कंदामध्ये. चांद्र मार्गाने कोण जातो? जो कर्म करत 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 जातो तो चांद्रमार्गाने जातो. कृष्ण पक्षामध्ये मृत्यू होतो तो चांद्रमार्गाने जातो. आणि जो ज्ञानी, जो योगी आहे तो सूर्यमार्गाने जातो. जो उत्तरायणामध्ये मृत्यू पावतो तो सूर्यमार्गाने जातो. चांद्रमार्ग आणि सौर मार्ग असे दोन मार्ग आहेत. पण देव म्हणतात या दोन्ही मार्गाने गेलं तरी चांद्रमार्गाने हिला पुनर्जन्म प्राप्त होईल आणि सौर मार्गाने गेलं तरी ब्रह्मदेवाच्या खालीच यावं लागेल, हिला मुक्ती मिळणार नाही. म्हणून त्यांनी डोळे झाकले. चांद्रमार्गही नको आणि सूर्यमार्गही नको, याच्या पलीकडचा मार्ग म्हणजे मुक्तीचा मार्ग. आणि म्हणून त्यांनी डोळे झाकले असं वर्णन केले. त्यानंतर आणखी एक त्यांनी चिंतन असं केलंय की भगवंतांनी विचार केला असेल या राक्षसीचं पहिल्यांदा तोंड पाहावं लागलं आपल्याला. पहिल्यांदा स्त्री हत्या आपल्याकडून घडली. स्त्रीला मारायचं नाही हे धर्मशास्त्र सांगतं. मग स्त्रीला आता मारायची वेळ आली, मग काय करावं? तर पहिल्यांदा डोळे झाकावे. का? तर तिचं तोंड पाहायचं नको, या दुष्ट स्त्रीचं तोंड देखील पाहायचं नको, म्हणून भगवंतानी डोळे झाकले म्हणे. यानंतर ते म्हणतात की स्त्रीवध हा अयोग्य आहे, धर्मबाह्य आहे, परंतु आता पर्याय नाही. म्हणून त्यांनी विचार केला आणि भगवंताच्या आणखी एका माणसाने चिंतन असं केलं, अभ्यासकांनी, की भगवंताच्या दृष्टीमध्ये करुणा आहे. जो भगवंत ज्याच्याकडे पाहतो त्याला तो करुणतेने पाहतो, करुण रूपाने पाहतो. म्हणजे भगवंताच्या दृष्टीमध्ये कारुण्य आहे. भगवंताने विचार केला मी जर हिच्याकडे पाहिलं आणि मला जर दया आली तर मी मारू शकणार नाही. कसं मारू शकेल? मला दया उत्पन्न झाल्यावर निर्दयपणाने कसं मारता येईल? हो, ती दूध पाजायला आली आणि तिला कसं मारता येईल? म्हणून भगवंताने विचार केला बघायचंच नको. म्हणजे आपले डोळे बंद केले. आणि जर उग्र डोळे केले असते, राग प्रकट केला असता तर ही जळून भस्मसात झाली असती. त्यामुळं उग्रपणाही नको आणि प्रेमही नको, करुणाही नको, म्हणून भगवंतानी डोळे झाकले. याप्रमाणे आता ही वेश जी धारण करून आली होती ती एका मायावी अशा प्रकारचा वेश होता. आणि त्यामुळं त्याने विचार केला की अशा स्त्रीला धात्रीचा वेश धारण केलाय. धात्री म्हणजे एक सौभाग्यवती स्त्री, ही धरित्री जशी असते त्याप्रमाणे. तर ही धात्री आहे, ही धारण करणारी आहे. मग तिला मारायचं म्हणजे आईला मारल्यासारखं होईल, म्हणून भगवंतांनी डोळे झाकले. आणि याप्रमाणे ते म्हणतात भगवंतांनी का डोळे झाकले याचा अनेक पद्धतीने विचार यांनी केलेला आहे. पूतना
ही राक्षसीण होती, परंतु ती दिव्य रूप या ठिकाणी तिने धारण केलेलं होतं. आणि तिने भगवंताला स्तनपान दिल्याबरोबर भगवंतानी ते पिलं तर पिलंच, परंतु त्याचबरोबर तिचं प्राणही आपल्या तोंडी लावले आणि याप्रमाणे भगवंतानी तिला मुक्ती दिली. किंवा गावोनु मातरा असं त्यांनी म्हटलंय. अहो, जे भगवंतानी गाईला जी मुक्ती दिली, आईला जी मुक्ती दिली यशोदेला, तीच पूतनेला दिली. किंवा गावोनु मातरा, आईला जी मुक्ती दिली, गाईला जी मुक्ती दिली, कारण गाईचं दूध पिलेत, आईचं दूध पिलेत, आणि म्हणून भगवंतानी हिला देखील मुक्ती दिली. याप्रमाणे त्यांनी वर्णन केले. आता आणखी एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ही पूतना आली आणि तिने भगवंताकडे पाहिलं, भगवंताकडे पाहिल्याबरोबर तिला एकीकडं याला ठार मारावं असं वाटलं, आणि दुसऱ्या वेळेला हा किती सुंदर मुलगा आहे असंही वाटलं. तिच्या भगवंताच्या सौंदर्याकडे तिचं लक्ष गेलं आणि त्याच वेळेस ठार मारावं असंही वाटलं. दोन्ही वृत्ती एका वेळेला झाल्या. ह्या दोन्ही वृत्ती एका वेळेला का झाल्या याचं वर्णन पुराणांतरी असं दिलेलं आहे की बली हिची मुलगी जी होती, बलीची पुत्री रत्नमाला नावाची होती. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण वामन अवतारामध्ये होते, त्यावेळेला वामन अवतारात वामन रूपाने त्यांच्याकडे गेले बलीकडं. त्याचं बटूचं रूप पाहिलं 5 वर्षाचं, तेजकुंड रूप पाहिल्याबरोबर रत्नमालाला असं वाटलं की वारे वा, काय पुत्र आहे, असा पुत्र आपल्याला पाहिजे. पुत्रभाव निर्माण झाला तिच्या मनामध्ये, हा पुत्रभाव निर्माण झाला, असा पुत्र असला पाहिजे. आणि ज्या वेळेला त्यांनी बळीला पाताळामध्ये घातलं, त्यावेळेला आत्ताच्या आत्ता याला मी ठार करीन असं तिच्या मनात आलं. म्हणे या बळीच्या मुलीच्या रत्नमालेच्या मनात आलं. एका वेळेला 2 भाव तिच्या मनात आले आणि हीच रत्नमाला पुढच्या जन्मात पूतना झाली. आणि याही वेळेला 2 भाव तिच्या मनात आले. एक, याला आपण प्रेमाने जवळ घ्यावं हा एक भाव, आणि या ठार मारावं हा दुसरा भाव. याप्रमाणे ते म्हणतात भगवंतांनी तिला सद्गती दिली. ठार मारल्याबरोबर इकडे तिने ह्या ज्या राक्षसीन असतात त्या मूळ रूपात प्रगट होत असतात. तेव्हा ती मूळ रूपात प्रगट झाली. विवृत्त नेत्रे चरणोभुजो मुहू, प्रचंड अशा प्रकारचं तिचा केलेला दिसला. तिचे मोठाले हात, मोठाले पाय यांनी सगळे झाडं पडले, झोपड्या पडल्या. ती त्या ठिकाणी ताबडतोब गतप्राण झाली. आणि तिच्या जर तोंडाचा भाग बघितला तर एखाद्या गुहेप्रमाणे दिसायला लागला. आणि सगळे जण धावत 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 आले, कारण मोठा हाहाकार झाला. ती मेली, ती नुसती मेली नाही, तिच्याबरोबर अनेक झोपड्या, अनेक त्या प्रकारचे घरं त्या ठिकाणी पडले. तिच्या हातानी पायानी मोठ्याचं मोठं रूप तिने धारण केलं. आणि सार्दिर्मही देवशचाल सग्रह, याप्रमाणे तिच्या नाकाकडे बघितलं तर 2 लांब गुहा आहेत असं वाटायला लागलं. ही कोणती गुहा आहे हो? तिचं नाक आहे, तिचं तोंड आहे, मोठाले दात आहेत तिचे, एखाद्या पर्वताप्रमाणे. सार्दिर्मही देवशचाल सग्रह, याप्रमाणे तिचं दूरचे दूर हे रूप पडलं. आणि 6 मैल लांब, अशी 6 कोस लांब असं वर्णन केलंय. 6 कोस लांब ती पडली. चूर्णयामास राजेंद्र, अहो तिथल्या सगळ्या बाजूच्या गोष्टी सगळ्या धाड 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 खाली पडल्या. आणि सगळे जण धावत धावत आले, कृष्ण कुठे, कृष्ण कुठे. तर कृष्ण तिच्या छातीवर पडून दूध प्राशन करतोय, स्तन प्राशन करतोय. याप्रमाणे सगळ्यांनी पाहिलं. गंडशैल स्तनम रौद्रम, अहो मोठाला एखादा डोंगर असावा त्याप्रमाणे तिचे स्तन होते. आणि अंधकूप विराक्षम, अंधकूप असावं त्याप्रमाणे तिचे नाक, कान याची खोली होती. आणि सगळेजण धावत धावत आले. म्हणले अरे कोण आहे हो? म्हणले कोण आलं होतं? कुणीतरी म्हणलं अहो ती बाईसाहेब होत्या. त्या म्हणल्या आम्ही नंदाच्या पाहुण्या आहोत. यशोदा म्हणल्या बाबा आम्हाला तर वाटलं नंदाची पाहुणी म्हणून आली आणि कोण निघाली राक्षसीन. बालंच तशा वर्षे क्रीडन तमकुतो भयम. आणि सगळे जण भगवान गोपाल कृष्णाला शोधायला आले तर कृष्ण खेळत होते. एखाद्या त्या ठिकाणी उरसी त्या तिच्या छातीवर डोंगरा एवढी तिची छाती होती, त्याच्यावर ते भगवान खेळ करत होते. गोप्यस्तूर्णम
गोपीने उचललं. अहो आपण घाबरलो तर भगवान कृष्ण कसे घाबरले नसतील. त्यांनी कृष्णाला उचललं, कान फुंकले, गाईची शेपटी त्याच्यावरून ओवाळली, त्याप्रमाणे गोमूत्राची स्नान घातलं आणि रामरक्षेचा अंगारा लावला. यशोदा रोहिणाभ्याम, यशोदा आली, रोहिणी आली आणि सगळे म्हणू लागले, अहो तुम्ही असं कसं केलं? पण अहो ती म्हणली मला पाजायचे मुलाला, असं त्यांच्या परक्या लोकांच्या मांडीवरच द्यायचं नाही, तुम्ही असं कसं केलं? म्हणजे आता केलं, चुकलं माझं, पण आता झालं मात्र खरं. रामरक्षा केली आणि भगवंताच्या कपाळाला लावली. देव म्हणतो मीच राम आहे आणि माझीच रक्षा मला लावता. असो, याप्रमाणे 12 भगवंताचे नावं या ठिकाणी, 12 नावं या ठिकाणी म्हटलेत आणि 12 नावांनी भगवंताला पुन्हा अंगारा लावलेला आहे. अभ्याद जोंगरी म्हणे मांस वजान धोरू, काय करावं एवढ्यात तिला जाळून टाकू म्हणे आपण. म्हणून अनेक लाकडं आणली आणि तिला जाळण्यासाठी सर्वांनी काडी लावली. तर सगळीकडे सुगंध सुटला, इतका मोठा सुगंध की जणू काही चंदनच जळतंय असं वाटू लागलं. आणि ते म्हणतात कोटरा रेवती ज्येष्ठा. आता ही जी पूतना आहे, ही पूतना आज आयुर्वेदामध्ये सुद्धा पूतना नावाच्या रोगाचं वर्णन आहे. आणि हे रोग म्हणजे कोणते असतात? लहान मुलालाच प्रामुख्याने होतात. त्याला फेफरे येणे किंवा चक्कर येणे, त्याचप्रमाणे डोळ्यासमोर अंधारी येणे, असे काही प्रकार लहान मुलांच्या बाबतीत होतात. आणि मग हे सगळ्या ह्या कोणत्या आहेत? ह्या सगळ्या दुष्ट शक्ती आहेत. कोटारा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मातृका, दया, ह्या सगळ्या दुष्ट शक्ती आहेत. लहान मुलांना अनेक रोग होतच असतात. आणि मग आजकाल आपल्याकडे लहान मुलांच्यासाठी इंजेक्शन्स केलेले आहेत की या पहिल्या महिन्यामध्ये हे इंजेक्शन द्यायचं, चौथ्या महिन्यामध्ये हे इंजेक्शन द्यायचं, याप्रमाणे इंजेक्शन्सचा कोर्स आपण करतो. तर ते संरक्षणाच्या दृष्टीने आताही आहे. म्हणजे त्याही वेळेला लहान मुलांच्या दृष्टिकोनातून काही रोगराई बाधत असेल लोकांना, लहान मुलांना, तर आता देखील पूतना नावाचा रोग आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. त्यातून मुलांना वेड लागणं, फेफरे येणं, चक्रा येणं, त्याचप्रमाणे अंधाऱ्या येणं, हे प्रकार दिसतात. नाकातून किंवा तोंडामधून काही घाण पडणं, अशा प्रकारच्या गोष्टी पडतात. त्यानंतर त्याला मिरगी वगैरे रोग म्हणतात किंवा उन्माद म्हणतात. अशा प्रकारच्या रोगांची वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. उन्मादाय अपस्मारा देह प्राणेंद्रिय द्रुहा, याप्रमाणे भगवंतांनी ही लीला या ठिकाणी केली. आणि यावेळेला पूतनेचा आख्यान जो ऐकतो त्याला देखील अशा प्रकारची रोगबाधा होत नाही असं वर्णन केलेलं आहे. यानंतर इति प्रणयबद्धावीर गोपी विकृतर क्षणम, आणि नंतर तिला दह्यमानस्य देहस्य धूमशागुरु सौरभा, तिचा देह जाळायला सुरुवात केली तर सगळीकडे सुगंध सुटला. अहो म्हणले काय सुगंध सुटलाय? अहो ज्या देहाला भगवंताचा स्पर्श झाला तो देह पवित्र झाला, तो देह पावन झाला, तो देह सुगंधी झाला. त्याप्रमाणे सुगंध त्या देहाचा पडला. आणि एवढ्यात नंद आले. काय म्हणले कशाची गडबड आहे, काय पाहिलं तर बाबा 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 म्हणजे एवढं मोठं धूळ. आणि मग त्यांच्या लक्षात आलं कोण आहे, म्हणले कोणीतरी राक्षसीन आली होती. त्याप्रमाणे नंदानी या यातुधानीला, राक्षसिणीला पाहिलं आणि म्हटले, वसुदेव म्हटला ते बरोबर आहे की नंदस्स पुत्रमादाय, काहीतरी अरिष्ट येणार होतं, संकट येणार होतं, हे वसुदेवाला कळलं. म्हणून तर त्याने आपल्याला परत पाठवलं. आणि मग नंदानी आपल्या मुलाला उचलून घेतलं आणि त्याचा या ठिकाणी अवग्रहण केलं, त्याचा कानामध्ये फुंकलं, तो भिला असेल म्हणून. याप्रमाणे भगवंतानी पूतनेचा वध केला नव्हे, पूतना मोक्ष केला. आणि ते म्हणतात यातुधान्य पिसा स्वर्ग मवाप जननी गतिम, भागवतकार म्हणतात मवाप जननी गतिम, जी गती त्यांनी आईला दिली तीच गती पूतनेला दिली. भगवंतामध्ये भेद नाही. जो भगवंताकडे येतो, भावना कोणती असो, शेवटी भगवंताकडे आला की तो मुक्त होतो. मग तो द्वेषाने येऊ, प्रेमाने येऊ, लोभाने येऊ, रागाने येऊ, कोणत्याही भावनेने येऊ, भगवंताकडे आला की तो मुक्त झाला. म्हणून ते म्हणतात यातुधान्य पी, ती यातुधानी जरी असली ती
जादूगारीण काहीतरी खोटं नाटं रूप धारण करून जरी ती आली असली तरी सा स्वर्ग मवाप जननी गती, जननीला जी गती दिली मोक्षाची तीच गती आईला जी दिली तीच गती पुतनेला दिली. कृष्ण भुक्त स्तन क्षीराहा. बरं कशासाठी बरं आईची गती दिली ते म्हणतात कृष्ण भुक्त स्तन क्षीराहा. कृष्णाने तिच्या स्तनामधलं दूध प्राशन केलं. मग त्याच्यामध्ये जरी तिने विष टाकलं असलं तरी भुक्त भगवंताच्या साठी ती आली होती की त्याला पाजायचे म्हणून आली होती. मग तो उद्देश काय होता? भगवंताला दूध पाजणे. दुधामध्ये विष होतं ही गोष्ट वेगळी, पण तरी कृष्ण भुक्त स्तन क्षीरा. कृष्णाने तिचं दूध पिलं आणि म्हणून किमुगावो नु मातरा, म्हणून ज्यांचं भगवंताने दूध पिलं त्यांना मुक्ती दिलेली आहे. पयांशी या समपिबत पुत्र स्नेह सुधान्यलम. ज्यांनी भगवंताला दूध पाजलं त्यांना गती भगवंतांनी तीच दिली, सद्गती दिली. ज्याप्रमाणे न पुन्हा कल्पते राजन संसारो ज्ञान संभवा, ज्याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं आणि मग पुतनेला मोक्ष दिला, पुतनेला मुक्ती दिली. हे आख्यान जो ऐकतो तृणया छदयात मृत्यू गोविंदे लभते रतिम, त्याला गोविंदाच्या ठिकाणी रती म्हणजे प्रेम प्राप्त होतं. यानंतर राजांनी प्रश्न विचारला, येन येणावतारेण भगवान हरीश्वर करोति कन्य रम्यानी मनोदिन प्रभू. भगवान हे शुकाचार्य महाराज भगवंताच्या ह्या लीला गोकुळातल्या लीला आम्हाला सांगा. भगवंताचे वेगवेगळे जे बालपणच्या क्रीडा आहेत त्या आम्हाला सांगा. मानुषम लोकमासाध्य तज्जाती मनोरंजता. या भगवंताच्या बाललीला ह्या अद्भुत आहेत त्या आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते एकदा काय झालं, जन्मक्ष योगे समवेत योषिताम. एकदा भगवंताचा जन्म नक्षत्र म्हणजे 1 महिना झाला होता. आता पुन्हा जन्म नक्षत्र आलं, रोहिणी नक्षत्र आलं. पहिलं श्रावण महिन्यातलं, मग भाद्रपद महिन्यातलं आलं असेल. मग त्यावेळेला 1 महिना झाला कृष्णाच्या जन्माला. आणि या वेळेला काही वादक त्यांनी बोलावले, त्याचप्रमाणे काही मंत्रतंत्रज्ञ बोलावले आणि भगवंताचं या ठिकाणी मंत्रतंत्राने पूजा अर्चन देवाचं केलं आणि भगवंताला कुंकू लावलं. त्याप्रमाणे जन्मवाद्यत्व गीतत्वे तिथं गीत वाद्य यांचा कार्यक्रम झाला आणि स्वस्ती पुण्य हा वाचन झालं. आणि त्यानंतर नंद आपापल्या कामामध्ये, यशोदा आपल्या कामामध्ये, यशोदेने थोडं भगवंताला घेतलं आणि तो रडत होता. रडतोय म्हणून शांत करण्यासाठी त्याला दूध पाजायला लागली. रुदन स्तनार्थी, दूध प्यायचे म्हणून रडत होता, म्हणून यशोदेने त्याला मांडीवर घेतलं आणि दूध पाजायला लागली. तेवढ्यात हा तृणावर्त मोठ्या वेगात त्या ठिकाणी आला. त्याने वाऱ्याच्या रूपाने आला आणि वाऱ्याच्या रूपाने आल्याबरोबर त्याच्या आधी त्यांनी शकटभंजनाचा उल्लेख केलेला आहे. शकटभंजन म्हणजे एक गाड्याच्या रूपाने एक राक्षस आला आणि गाड्याच्या रूपाने आल्याबरोबर भगवंताने एक लाथ मारल्याबरोबर तो गाडा तुटला आणि तो नष्ट झाला. म्हणजे इकडं स्तनपान करता करताच गाड्याला लाथ मारली. आणि याप्रमाणे यशोदा नंद हे आश्चर्यचकित झाले. अहो, शकटम व्यापर्यगात. शकट हा उत्कच नावाचा एक राक्षस होता. हा कोण होता? हा शकटासूर कोण होता? तो पूर्वजन्मीचा तो उत्कच नावाचा राक्षस होता. हिरण्याक्षाचा पुत्र, हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्याक्ष, त्याचा पुत्र जो होता उत्कच नावाचा, तो मोठा बलवान होता. आणि एके दिवशी तो फिरत असताना तो ऋषींना त्रास द्यायचा. जे ऋषी तपश्चर्या करायचे त्यांना त्रास द्यायचा. एकदा लोमश ऋषी हे बसलेले होते. लोमश माहिती आहे आपल्याला. लोमश म्हणजे 1 कल्प झाल्यानंतर त्यांचा 1 केस पडतो म्हणे. इतके हजारो लाखो कोट्यवधी वर्ष जीवन जगणारे हे लोमश महर्षी. त्यांचा आश्रम त्यांनी तोडून मोडून टाकला. हे पाहिल्याबरोबर लोमश म्हणले, काय रे मूर्खा, माझा आश्रम तोडला तू? तुझ्यामध्ये फार शक्ती आली का? तू देहरहित होशील, जा, तुला देहच राहणार नाही. म्हणून त्यांनी शाप दिला आणि तेवढ्यात त्याचा देह तिथे पडला. त्याप्रमाणे धडाल दिशेने देह पडल्याबरोबर तो घाबरला. तो म्हणला, महाराज, मी तुम्हाला शरण आलो, मला मुक्त करा, मला देह पाहिजे पुन्हा. त्याने सांगितलं, हे पहा, वैवस्वत मन्वंतरामध्ये जेव्हा द्वापार युग येईल
तेव्हा भगवान गोपालकृष्ण गोकुळामध्ये जन्म घेतील, त्यावेळेला तू गाड्याच्या रूपाने तिथे गेला आणि भगवंताचा स्पर्श तुला झाला की मग तू मुक्त होशील. म्हणून याप्रमाणे भगवंताच्या चरणस्पर्शाने तो आता मुक्त झाला आणि त्याचा देह गळाला, तो आता मुक्त झाला. सर्पाची कात जशी पडते त्याप्रमाणे देह गळाला आणि तो शकट रूपाने या ठिकाणी आला. याचं नाव उत्कच होतं. तो आता या ठिकाणी मुक्त झाला. त्यानंतर पुन्हा स्वस्ति पुण्य हा वाचन केलं आणि भगवंताला एकदा या यशोदेनी मांडीवर घेतलेलं असताना एकदा रोहम आरूढम लालयंती सुगम सती, त्याचं लालन चाललेलं होतं. त्याच्याशी बोलत होती, लाड बोलत होती. एवढ्यात वारा मोठ्या वेगाने आला. इतक्या वेगाने आला की सगळे झाडं पडले, त्याचप्रमाणे मोठमोठे पर्वत हलू लागले, त्याचप्रमाणे सगळे झोपड्या हे सगळ्या धूळधाण झाली सगळ्यांची. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ गेली. अरे 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 वावटं सुटली. कोणी कोणाला दिसेना. सगळीकडं गोंधळ सुरू झाला. एवढ्यात यशोदेच्या अंकावर भगवान गोपालकृष्ण होते. तिला वाटलं हा यशोदेला सुद्धा घेऊन वरती जाईल, म्हणून भगवान इतके जड झाले की यशोदा म्हणले एवढा जड कसं झाला हा, पण आता आपला मुलगा जड झालाय असं कसं म्हणता येईल. तिने तो मांडीवरून खाली ठेवला. मांडीवरून खाली ठेवल्याबरोबर तृणावर्तांनी पाहिलं आणि त्यांनी भगवंताला घेतलं आणि वरती नेलं. दैत्यो नामना तृणावर्त कंस बोलते प्रणव देता. हा कंसाने पाठवलेला हा तृणावर्त इतक्या वेगाने आलेला होता. याचं वर्णन भागवतकारने फार सुंदर केलेलं आहे. इति खर पवन चक्र पांशु वर्षे सुत पदवी मबला क्षमी क्षमाता अति करुण मनुस्मरंते शोचत भुवी पतितामृतवत् सका यथा गो हो. ज्याप्रमाणे यथा गो हो, ज्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वीला त्रस्त करतील असा हा वारा होता. आणि भगवंतानी आपण खाली तिने ठेवल्याबरोबर या यशोदेने खाली ठेवल्याबरोबर त्यांनी भगवंताला वरती नेलं आणि वरती नेल्यावर आता त्याला वाटलं की आपण याला ठार मारावं, म्हणून उंच नेलं. तेवढ्यात भगवंतांनी त्याला खोबर मिठी घातली, त्याच्या गळ्याला मिठी घातली. गलग्रहण तिष्ठेष्टो दैत्यो, आणि गळ्याला मिठी मारली आणि धाड दिशेने खाली पाडला. हा कोण होता हो म्हणले. हा पूर्वीचा पांडू देशामध्ये सहस्राक्ष नावाचा एक राजा होता. तो नर्मदेच्या तटावर आपल्या राण्यांच्या सोबत विहार करत होता आणि तिकडून दुर्वास महर्षी आले. आणि दुर्वास महर्षी आले, परंतु या राजाने त्यांना नमस्कार केला नाही, प्रणाम केला नाही. त्यावेळेला दुर्वासाने शाप दिला, अरे राजा, तू मी आलेला असताना मला नमस्कार केला नाही, तू राक्षस होशील. आणि मग मात्र तो खाली पडला. महाराज मला शाप देऊ नका, मला क्षमा करा, म्हणून तो विनंती करू लागला. दुर्वासाने सांगितलं, हे सहस्राक्षा, ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण जन्माला येतील त्यावेळेला तू तृणावर्त होशील आणि भगवंताच्या स्पर्शाने मुक्त होशील. त्याप्रमाणे आज तृणावर्त भगवंतानी त्याला खाली पाडलं आणि तो ठार झाला. तृणावर्त ठार झाला. सगळे लोक, सगळे वारा संपला. म्हणले धूळ संपली, वारा संपला. काय म्हणले, काय वावटळ सुटली. आणि सगळे शोधायले, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे. आणि यशोदेला विचारलं, कुठे आहे. ती म्हणली, होता माझ्या पांडीवर. मग कुठे गेला. म्हणली, काय वाऱ्यामध्ये मला कळलंच नाही, माझ्या डोळ्यात धूळ गेली आणि कृष्ण कुठे गेला कोणाला कळलं नाही. सगळे शोधत गेले गावाच्या बाहेर. तर गावाच्या बाहेर भगवान या एका दगडावरती खेळत बसले दिसले. हे पाहिल्याबरोबर सगळे आले आणि सगळ्यांनी सांगितलं, अरे असं करू नका, याच्यावरती अनेक संकट येऊ लागलेले आहेत. पुन्हा एकदा त्याला रक्षा लावली, रामरक्षा लावली. गोपुच्छांनी त्याला त्याच्या डोक्यावरून गोपुच्छ भ्रमणादी ही गोपुच्छ भ्रमण केलं. गोमूत्राने स्नान घातलं. याप्रमाणे एकदार्भकमारंक मादाय स्वांगमारोप्य भामिनी प्रश्नोत्तम पाय या मास धर्म स्नेहपरिप्लुता. याप्रमाणे एके दिवशी असंच यशोदा मांडीवर भगवंताला घेऊन बसलेले असताना जांभळीच्या मिशे मुखी लोकत्रय. जांभळी आली भगवंताला. जांभळी त्यांनी जांभळी आल्याबरोबर जांभळीच्या मिशे मुखी लोकत्रय कृष्णे सविस्मय दाखविले. पाहिल्याबरोबर त्या जांभळी म्हणजे आग केला कृष्णाने. त्या आमध्ये तिने पाहिलं तोंडात, तर तिला
खमरोदसी ज्योतिरनीकमाशाः. तिला काय काय दिसलं? सूर्य दिसला, चंद्र दिसला, आकाशगंगा दिसली, त्याप्रमाणे वन्य दिसला, समुद्र दिसले, सप्तद्वीप दिसले. हा हे काय म्हणली? आणि एकदम तिला चक्कर आल्यासारखं झालं, गरगर फिरल्यासारखं झालं. तिने एकदम डोळे झाकले. तिने डोळे झाकले आणि भगवंतांनी तोंड बंद केलं. म्हणजे आई काय झालं? भूतानी आणि स्थिरजंगमानी. ती म्हणली काही नाही, एकदम चक्कर आल्यासारखंच झालं. सावीक्ष विश्वम सहसा राजन संजात वे पथोहू. अंगावर रोमांच उभे राहिले. घाम झाला तिचा तेवढ्या वेळात. भीती वाटली ना तिला. सम्मील मृग शावाक्षी नेत्रे असे सुविस्मिता. आणि भगवंतांनी तेवढ्यात तोंडही बंद केलं आणि हसू लागली. याप्रमाणे गर्गानी सांगितलेलं खरं म्हणे. गर्ग ऋषीश्वरे वर्तिली पत्रिका कृष्ण तिही लोका मुकुटमणी. एका दिवशी गर्ग ऋषी आले आणि गर्गानी आल्याबरोबर नंद म्हणले, महाराज आमच्या मुलांचे नावं ठेवा. तुम्ही आलाच आहात. ते म्हणले, तुमच्या मुलांचे नावं ठेवतो, पण मी यदूचा आचार्य आहे. मी जर तुमच्या मुलांची नावं ठेवली तर कंसाला काही दुसरी शंका येईल, म्हणून हे गुपचूप आपण नावं ठेवू. आणि म्हणून गर्गाने त्यांची नावं ठेवली. हा थोरला आहे, हा बलराम, तो बळाने श्रेष्ठ आहे. अयम हि रोहिणी पुत्रो रमयन सुरदो गुणैहि. हा सगळ्या जगाला रममाण करणारा, आणि त्यामुळे याचं नाव राम असं ठेवू आपण. आणि रोहिणीचा पुत्र आहे, हा मोठा शक्तिवान आहे. आणि हा बहुनी संती नामानी. अरे याला अनेक नाव आहेत, याला अनेक नावं होतील. यावेळेला त्याला कृष्ण हे नाव आपण देऊ. याप्रमाणे बहुनी संती नामानी रूपाने सुदस्यते. आणि हा प्रत्यक्षात खरं म्हणजे वसुदेवाचा, पण काही कारणासाठी तुझा झालाय. एवढं मात्र सूचित केलं. हा वसुदेवाचा पुत्र आहे, पण काही कारणासाठी तुझा झालाय. पण हे त्यांना काही कळलंच नाही. आणि याप्रमाणे कृष्ण आणि बलराम असं नाव या ठिकाणी त्यांची ठेवलं. आणि त्यानंतर भगवंताचा जन्मोत्सव झाला खरा, पण हा जन्मोत्सव गुपचूप प्रमाणे साजरा झाला. बँड नाही, बाजा नाही, कुणाला बोलवलं नाही. एक ते घरचे घरती, आपण म्हणतो ना घरचे घरी करायचे, घरातल्या घरात. तेव्हा कृष्णाचा सुद्धा जन्मोत्सव घरातल्या घरातच झाला. याप्रमाणे जन्मही घरात आकाराग्रहात झाला आणि नाव ठेवणंही घरातल्या घरातच झालं. असो, याप्रमाणे भगवंताचं नाव ठेवलं. आता भगवंताच्या इतर ज्या बाललीला आहेत त्या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे